हॅलो फ्रेंड्स, मी अभिषेक सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बक्षाली इटरेटिव्ह मेथडचा सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग काय क्वेश्चन आहे बघूया. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ √26 बाय युजिंग बक्षाली इटरेटिव्ह मेथड समर 2024. म्हणजे समर 2024च्या एक्झामला आपला हा क्वेश्चन जो काय आला होता तो 2 मार्क्ससाठी आलेला होता. चला तर मग आपण काय करूयात, सॉल्व्ह करूयात. ह्यासाठी बक्षाली इटरेटिव्ह मेथडचा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं, 5 स्टेप फॉलो करायच्या आहेत. आता पहिली स्टेप कोणती आहे हो, यस आणि एन ची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची आहे. आता आपण पहिला काय करूयात, 1 नंबर टाकूयात ती व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. मग यस ची व्हॅल्यू कोणती असते, क्वेश्चन मध्ये जो काही नंबर दिलाय कोणाचा स्क्वेअर रूट काढायचा आहे, 26 चा. त्यामुळे यस ची व्हॅल्यू काय असणार आपल्याकडे, 26. त्याच्यानंतर एन ची व्हॅल्यू काढायची आहे. आता एन ची व्हॅल्यू कशी काढणार हो, आता हा 26 कोणाचा स्क्वेअर आहे का, नाही. मग त्याच्या अगोदरचा नंबर म्हणजे 26 च्या अगोदरचा नंबर कोणता आहे, 25. हा 25 कोणाचा स्क्वेअर आहे, तर 5 चा स्क्वेअर आहे. मग हा कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चा. तर 5 काय असलं आपलं, 5 कोण असणार आपला, एन. ठीक आहे. त्यामुळे आता मी काय करणार, एन ची व्हॅल्यू काय असणार आपल्याकडे, 5. कशी फाइंड आउट केली, 26 च्या अगोदरचा परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणता आहे तर तो बघून घेतला. तो कोणता आपल्याकडे, 5. म्हणजे आपली पहिली स्टेप कंप्लीट झाली, याच्यामध्ये एस आणि एन काय करायचा होता, फाइंड आउट करायचा होता. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, डी ची व्हॅल्यू काढायची आहे. डी ची व्हॅल्यू साठी फॉर्म्युला काय दिलाय, डी इज इक्वल टू यस मायनस एन स्क्वेअर. आता यस ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे, आहे 26 मायनस एन किती आहे, 5 त्याचा स्क्वेअर म्हणजे 26 मायनस 5 चा स्क्वेअर किती असतोय, 25. म्हणजे डी चा आन्सर किती आला आपल्याकडे, 1. डी बरोबर काय मिळाला, 1. ठीक आहे. म्हणजे सेकंड स्टेप कंप्लीट झाली आपली. आता थर्ड स्टेप कडे या. थर्ड स्टेप काय दिले बघा आपल्याला, काय फाइंड आउट करायचा आहे, पी काढायचा आहे. पी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, डी अपॉन 2n. आता p इज इक्वल टू डी ची व्हॅल्यू आहे का, आहे. किती आहे आपल्याकडं, 2. एन ची व्हॅल्यू आहे का, एन किती आहे बघा, 5 आहे असं आपल्याकडे लिहिलं इथं 5. त्यामुळे आता इथं काय करणार आपण, 1/10. ह्याचा आन्सर किती येतं, कॅल्क्युलेट काढून बघा, 0.1. म्हणजे पी चा आन्सर आपल्याला 0.1 मिळाला. त्याच्यानंतर 4 नंबरची स्टेप काय बघा आपल्याकडं, एक मिनिट. 4 नंबरच्या स्टेप मध्ये ए ची व्हॅल्यू काढायची आहे. ए इज इक्वल टू फॉर्म्युला काय, एन प्लस पी. आता एन ची व्हॅल्यू आहे का, आहे. किती आहे ती सुरुवातीलाच लिहिली होती आपण, 5 प्लस पी किती आला, 0.1. आता ह्या दोघांचे ऍडिशन काय आन्सर येणार आहे, 5.1. म्हणजे ए सुद्धा आपल्याला इथं काय झाला, मिळाला. त्याच्यानंतर शेवटची स्टेप काय सांगितलंय, स्क्वेअर रूट. मग आता लक्षात येते का बघा, स्क्वेअर रूट कोणाचा काढायचा आपल्या क्वेश्चन मध्ये सांगितलाय, 26. म्हणजे लिहिणार काय, स्क्वेअर रूट ऑफ 26. स्क्वेअर रूट ऑफ 26 इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, ए मायनस पी स्क्वेअर अपॉन 2a. फॉर्म्युला काय, ए मायनस पी स्क्वेअर अपॉन 2a. आता व्हॅल्यू पुट करूयात आपण. ए ची व्हॅल्यू काय आहे, 5.1 मायनस पी स्क्वेअर म्हणजेच काय, 0.1 चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू ए काय आहे, 5.1. आता हे जे काय लिहिलं ते आपण काय करूयात, कॅल्सीवर पुट करूयात आणि याचा आन्सर काय येतं ते बघूयात. काय टाईप करायचं आहे, 5.1 मायनस फ्रॅक्शन मध्ये 0.1 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट 5.1 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर येते याचा 5.0990. म्हणजे √26 जर कॅल्सिओ टाईप केला तर आन्सर काय यायला पाहिजे आपला, 5.0990. जर हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.